मित्र हो नमस्कार. नमस्कार म्हणताना आज शब्दसुद्धा जड आहेत आणि भावनासुद्धा भयचकित आहे. शरद पवारांच्या निवासस्थानावर मुंबईत जे घडलं ते खरोखर चिंताजनक असं आहे. काकांच्या घरावरचा हल्ला आणि काकदृष्टी कोणाची म्हणूनच मी या व्हिडिओचं शीर्षक ठेवलं आहे. शरद पवारांच्या घरावरती हल्ला करणारा जमा होतो. तो शरद पवारांच्या घरावर चप्पल फेकतो आणि मग यातून शरद पवारांच्या वरती हल्ला करायचा होता का, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या जीविताला धोका होता का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. मी या प्रकरणाकडे जरा वेगळ्याच अंगाने बघतोय. गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातला एसटी कामगार हा आंदोलन करतोय, संपावर आहे. राज्यातील एसटीची चाकं बंद आहेत, त्याची न्यायालयीन लढाई चालू आहे आणि कर्मचाऱ्यांची ग्राउंडवरची लढाई पण चालू आहे. आझाद मैदानावर हा वर्ग आंदोलन करत बसलाय. कालच्या न्यायालयाच्या निकालानं या आंदोलनातला बऱ्यापैकी दम निघून गेला होता. न्यायालयानं अर्ध्या अधिक मागण्या मान्य करत हा संप संपवावा अशी सूचना संपकऱ्यांना केलेली होती. शेतकऱ्यांना, सरकारला या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करणं आता बाध्य झालंय. अशा वेळी आंदोलकांच्या मधून काही आक्रमक होऊन लोक जातात, निष्कारण जातात आणि शरद पवारांच्या घरावरती चप्पल फेक करतात. माध्यमांच्याकडून याला शरद पवारांच्या घरावरती हल्ला आणि एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला अशा स्वरूपाचं नाव दिलं गेलं आहे. हा हल्ला होता की त्या कर्मचाऱ्यांची भावना होती हे देखील नीट तपासलं पाहिजे. खरं जर बघितलं तर आझाद मैदानावर साधारण 3000 ते 4000 एवढे एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. शरद पवारांच्या घरासमोर सिल्वर ओकच्या समोर जी लोक जमा झाली होती ती शेकड्यात होती. फार फार तर 200-300 लोक त्या ठिकाणी असतील. या 200-300 लोकांनी घोषणाबाजी करत, घेराव घालत ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टीला आझाद मैदानावर बसलेल्या कर्मचाऱ्यांची मान्यता होती का, हा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित होतो. आझाद मैदानावरच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यावर तिकडे कोण गेलंय आम्हाला काहीच माहीत नाही, तिकडे काय चाललंय हेही माहीत नाही, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. सरकार पक्षामधल्या काही मंडळींच्याकडून काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. ते म्हणतायत की याला राजकीय फूस आहे. अशी राजकीय फूस असू शकते का आणि 300-400 लोक तिथं जाऊन अशा स्वरूपाचं आंदोलन करू शकतात का? राजकीय फूस असेल तर ती एकमेव भारतीय जनता पक्षाकडून असू शकते, कारण उरलेली सगळीच पक्ष सत्तेत जाऊन बसलेली आहे. भारतीय जनता पक्ष अशा स्वरूपाच्या कृतीला फूस लावेल का, हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. यात भाजपचा फायदा कोणता? शरद पवारांच्या घरावरती काही अगळी घडली असतीच तर सहानुभूती पवारांच्या बाजूने गेली असती आणि साहजिकच संपकऱ्यांच्या बाजूनी जनमत तयार झालं असतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. यात खरंच एसटी कर्मचारी असतील तर हे मानवी बॉम्ब तयार होत आहेत. आता हे ना ऐकायच्या मनस्थितीत आहेत, ना कुठल्या चर्चेच्या मनस्थितीत आहेत. त्यांना आपला हक्क हवाय ही एक गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे. शेकडो लोकांचे जीव गेलेत हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळं आंदोलकांना कोणीतरी फूस लावली म्हणून ते गेले हे वाक्य मला तरी पटत नाही. आंदोलकांच्याकडून आंदोलकांच्यावर आरोप करणारा आणखी एक मुद्दा या निमित्ताने मांडला जातो आहे, तो म्हणजे आंदोलकांचं सध्याचं नेतृत्व करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी हे घडवून आणलंय का? ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल आला त्याच दिवशी गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते की या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की या आंदोलकांनी एकही खडा कोणाच्या दिशेनं मारलेला नाही. अत्यंत शांततामय पद्धतीने हे आंदोलन झालंय, याचा मला आनंद वाटतो, असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते. त्यांच्या वाक्याच्या दुसऱ्याच दिवशी अशा स्वरूपाची कृती होईल असं अपेक्षित नव्हतं.
गुणरत्न सदावर्तेंना या आंदोलनाला अशा हिंसक बाजूनी घेऊन जायचं होतं का, हाही प्रश्न आहे. आणि मला या प्रश्नाचं उत्तर नाही असंच मिळतं, कारण जे पदरात पडत आलंय ते गमावण्या इतके सदावर्ते तरी वेडे नाहीत. आता प्रश्न येतो, हा जमाव गेला तरी कसा? या जमावाच्या जाण्यामुळे नेमका फायदा कोणाचा होणार होता? न्यायालयाच्या निर्णयामुळं आंदोलन आता जवळपास संपत आलेलं आहे. 25 एप्रिलपर्यंत सर्वांना कामावर जावं लागणार आहे आणि याच वेळी काही मागण्या देखील मान्य झालेल्या आहेत. यातल्या विलिनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी विलिनीकरणाच्या सदृश्य असणाऱ्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. पेन्शनची योजना न्यायालयानं सांगितलं की तीच लागू करा. अशा बऱ्याच गोष्टी मान्य झालेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये हे आंदोलक या स्वरूपाची कृती करतील अशी शक्यता नाही. आंदोलन संपण्याची वेळ जवळ आलेली असताना, म्हणजे आंदोलन तर आता संपणार आहे या महिन्याच्या अखेरीपर्यंत, अशी स्थिती आलेली असताना आता पुन्हा काही धाकधूक उरूच नये यासाठीची ही व्यवस्था केली गेली आहे का? आंदोलक जर जाणार नसतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन त्यांना इथून बाहेर जावंच लागावं आझाद मैदानावरून, यासाठीची काही व्यवस्था करण्यात आली आहे का, हा देखील प्रश्न पडतो. राज्यातल्या सरकारमध्ये देखील याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ज्या क्षणी आंदोलन चालू झालं पवारांच्या घराच्या समोर, त्या क्षणी सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो इंटेलिजन्सच्या फेल्युअरचा. मुंबई पोलिसांना एवढा जमाव जमत असताना कळलंच कसं नाही, हा प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न मागेही उपस्थित झाला होता. कोरोनाच्या काळामध्ये त्या बांद्रा स्टेशन समोर एवढी गर्दी जमली कशी, तसा प्रश्न आताही उपस्थित होतोय. शरद पवार यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या घरासमोर 300-350 लोकांचा समुदाय जमा कसा होतो आणि हे पोलिसांना समजत कसं नाही? एरवी 10-5 माणसं एकत्र जमल्यावर सतर्क होणारे मुंबईचे पोलीस, ज्यांना स्कॉटलँड यार्डचं पोलीस म्हटलं जातं, ज्यांच्या योग्य तपासावर अनेकांना विश्वास आहे, त्या पोलिसांच्या नाकाखाली एवढी माणसं कशी जमा होतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा होतो की पोलीस यंत्रणेलाही गाफील ठेवून तिथे माणसं जमा करणारी यंत्रणा उपस्थित होती. आणि तसं घडलं असेल तर हे अधिक भयंकर आहे. हा शरद पवारांच्या वरचा हल्ला यापेक्षा मी एसटी कामगारांच्या आंदोलनाला संपविण्याचा प्रयत्न असाच याचा उल्लेख करेन. काही सोशल मीडियावरती पोस्ट देखील फिरतायत की ज्या ज्या पत्रकारांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे, जाणीवपूर्वक व्यक्तिगत आपली भूमिका मांडलेली आहे, त्या पत्रकारांच्या वरती देखील हल्ला करण्याच्या काही पोस्ट व्हायरल झालेल्या आहेत. अशा वेळी अधिकच काळजी घेण्याची गरज असते. आझाद मैदानावरील आंदोलकांना कल्पनाही नाही की आपल्यापैकी कोणी तिथं गेलं आहे. पोलीस त्यांना गाडीत भरून पुन्हा आझाद मैदानावर घेऊन येत आहेत. शरद पवारांच्या घरावरती हल्ला म्हणजे केवळ चप्पल फेक झालेली आहे. खरं तर या जमावाला घुसता आलं असतं, हा जमाव आतही घुसू शकला असता, हवा तो गोंधळ करू शकला असता, कारण तोपर्यंत कोणीही आलेलं नव्हतं. पण या जमावानं जे काही कृती करायची आहे ती बाहेरून केलेली आहे. म्हणजे हे सगळं सुनियोजित होतं का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. यात कोण सहभागी आहे? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे आपल्याच आंदोलनाला असं बिघडवतील? भारतीय जनता पार्टीला अशा स्वरूपाचा हल्ला करून वातावरण बिघडवण्याची इच्छा होईल की सरकार पक्षामधल्याच कोणाला गृहमंत्रालयावरही हल्ला करता येऊ शकेल आणि आंदोलनाचा कामही संपून जाईल, असं काही घडवून आणायचं होतं? आंदोलकांच्या मधल्या काही लोकांना सरकार पक्षाची फूस होती का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. शरद पवारांच्या घराभोवती जमा झालेली आंदोलक हल्ला म्हणून माध्यमांच्या माध्यमातून मांडलं जातं आहे. हा हल्ला आहे की हे फक्त भावनांचं प्रगटीकरण होतं?
या सगळ्या विषयाचा विचार करायला हवा. हा हल्ला असेल तर एस टी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मानवी बॉम्ब होत आहेत आणि हे अधिक धोकादायक आहे. जर विरोधी पक्षाकडून याला फूस असेल तर अशा स्वरूपाचं राजकारण केल्यावरती विरोधी गटालाच जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते असं काही घडवून आणणार असतील तर आंदोलकांना ते वेगळ्याच दिशेनं घेऊन जात आहेत. आत्तापर्यंत शांततेत चाललेलं आंदोलन ते कशा करता अहिंसेच्या मार्गाकडे नेतील. या सगळ्या शक्यता तपासल्यानंतर शक्यता एकच उरते की सरकार पक्षाकडून असं काही घडवलं जातं आहे का, त्यावर मात्र विचार झाला पाहिजे. इतकंच. नमस्कार.